नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चित्रामध्ये बघतच असताल की आज जी कविता बघणार आहोत आपण ती पडघमवरती टिपरी पडली इयत्ता तिसरी आणि घटक आपल्या 3ऱ्या नंबरची कविता आहे. त्या अगोदर आपण एक पावसाचं वर्णन पाहूया. आता बघा, पाऊस पाणी, नीर, जीवन हे देणारा, पावसामुळे अनेक गोष्टी साध्य केल्या जातात. कशा प्रकारे बरं? पाऊस कुठून पडतो, मेघ कसे जमा होतात, ह्या पण तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत. बघा, आपल्या जमिनीवर असणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते वर जाते. काही मातीचे कण म्हणजे धुळीचे कण आणि हे बाष्प म्हणून मेघ तयार होतो, ढग तयार होतात. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ढग काय होतात, वर वर जायला लागतात. ते हलक्याहून वर वर जायला लागतात. आणि मग कालांतराने काय होतो, जो समुद्राकडून येणारा वारा आहे तो वारा काय करतो, त्या ढगांना आपल्याकडे घेऊन येतो आणि त्या वाऱ्यात थंड असं वातावरण असल्यामुळे वाऱ्याची हवा कशी असते, हवा जी असते ती थंड असते आणि त्याच कारणामुळे त्या बाष्पाचं पुन्हा पाणी होतं आणि ते पाणी खाली पडतं. आता ज्या ठिकाणी हवा स्टॉप होते त्या ठिकाणी बाष्प पाणी पडत असतो. त्यासाठी झाडाची आवश्यकता असते. या कवितेमध्ये इतकं छान प्रकारे कवी राजा ढाले यांनी वर्णन केलेलं आहे. खूपच सुंदर असं पावसाचं वर्णन केलेलं आहे. आणि आपणही पावसामध्ये खेळतो. पहिला पाऊस आणि आपण भिजलो नाहीत असं होणार नाही. आपण त्या पावसाच्या पाण्यामध्ये इतकं चिंब होऊन खेळतो की खूप छान प्रकारे मस्त मजा घेतो. त्या पावसाची होड्या तयार करतो, त्या होड्या त्या पाण्यात सोडतो. अशा प्रकारे यामध्ये ही कविता तुम्हाला ऐकायची आहे, म्हणायची आहे. तिच्यावर असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी तुम्ही ध्यान देऊन काळजीपूर्वक हे कविताचं काय करायचं, तुम्हाला श्रवण करायचं आहे. मी एक एक शब्द तुम्हाला त्या कवितेचं सांगणार आहोत. त्या कवितेत तुम्हाला आलेल्या नवीन शब्दांचं पण मी काय करणार आहे, वर्णन करणार आहे. त्या अगोदर एकदा आपण कविता वाचून घेऊ. तुम्ही काय करायचं आहे, त्या कवितेच्या ओळीवर आपलं बोट ठेवायचं आहे आणि बोट ठेवल्यानंतर ती पाठीमागं माझ्या वाचायची आहे. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम, म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम, थेंबाभोवती जलात उठती, तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग, पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. राजा ढाले यांची ही कविता, अप्रतिम अशी कवितेचं आपण आज अध्ययन करणार आहोत. त्यानंतर मी ही कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि काळजीपूर्वक श्रवण करायचं आहे. ठीक आहे, चला तर बघूया. पडघमवरती टिपरी पडली. पडघमवरती टिपरी पडली, तड तडम तडतड तडम, पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम,
कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उडती तरंग थरथर तरंग. थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊस धारामध्येच वारा पान पान सळसळून. पाऊस धारामध्येच वारा पान पान सळसळून. धरतीच्या रंध्र रंध्रातून संगीत आले जुळून. धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून. पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम. पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम. अशा प्रकारची ही कविता आपण जिचं की आज अध्ययन करणार आहोत. मी जशी गायली तशी तुम्हाला काय करायची, ती पाठ करायची आहे आणि ती गायण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी याच्यातले काही शब्द तुम्हाला सांगणार आहे. पडघम, टपोरे, भरडणे, कोसळणे, जल, अंगण, धरती, धरंत्रीचे रंध्र, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. पडघम, आता पहिलं हे बघा, पहिलाच त्याचा कडवं बघा. पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम. कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम. चित्रात निरीक्षण देऊन करा, निरीक्षण द्या, निरीक्षण करा चित्राचं. पूर्ण चित्र व्यवस्थित बघा. तुम्हाला एका ठिकाणी पडघम दिसत आहे आणि त्याच्यावर टिपरी पडताना दिसत आहे. पडघम म्हणजे काय? मग एक चर्मवाद्य आहे. पडघम म्हणजे काय? एक चर्मवाद्य आहे. आणि पडघमवर आपण जर टिपरी टाकली की वाजवलं पडघम तर त्याचा आवाज होतो तडम तडतड तडम. तडम तडतड तडम हा त्याचा आवाज आहे. पडघमवर जर टिपरी पडली तेव्हा त्या पडघमचा आवाज आहे तडतड तडम. कौलारावर थेंब टपोरे, कौलारावर थेंब पडतायत आणि त्या थेंबाचा आवाज पण कसा आहे? तडम तडतड तडम. म्हणजेच कवी राजा ढाले यांना सांगायचं आहे की पडघमवर जशी टिपरी पडली की तडतड तडम वाजते, तसंच कौलारावर थेंब टपोरे पडायले. तर पावसाचे जे थेंब असतात ते मोठमोठाले, टपोरे म्हणजे मोठमोठाले, मोठे मोठे थेंब पडत आहेत. त्या थेंब मोठे मोठे पडल्यामुळं त्या कौलारू कसं वाजत आहे? तडम तडतड तडम वाजत आहे. म्हणजे पडघमवर टिपरी पडली तर कसं वाजतंय? तडम तडतड तडम. त्याच प्रकारे कौलारावर थेंब पडल्यानंतर मला आवाज येतोय असं राजा ढाले म्हणत आहेत. तडतड तडम तडतड तडम असा आवाज येतोय. कसा आवाज येतोय? तडम तडतड तडम. कौलारावर थेंब टपोर थेंब पडल्यानंतर जसा आवाज, हे चर्मवाद्य पडघमवर जसा टिपरी पडली की आवाज होतो, तसाच आवाज मला कौलारावर थेंब पडताना तडम तडतड तडम आवाज येतोय. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळते कडम कडकड कडम. बघा, तुमच्या घरी जातं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हरभरे भरडत असताना, हरभरे भरडणे म्हणजे त्याला जाडसर दळणे, दळण असतं. त्या जात्यावर काय करावं लागतं? त्या जात्यामध्ये टाकून हातानं असं फिरवून त्याला जातं म्हणतात. त्या जात्यावर ते हरभरे भरडले जातात. तसा आवाज ढगात येत आहे.
म्हातारी, तुम्ही जर तुमच्या गावाकडे गेलात कधी, तर तुमच्या गावात गेल्यानंतर तुम्हाला त्या म्हातारीनं हरभरे कशी भरडते हे तुम्हाला पाहायला भेटेल. आता सध्या आपल्याकडं मोठमोठ्या चक्क्या, गिरणी वगैरे आणि यंत्राचा वापर करून आपण ते काम करतो. परंतु पहिल्यांदा जे काम करायला जायचं तर ते भरडण्याचं काम जात्यावर केलं जायचं आणि त्याच्यातून आवाज, एका प्रकारचा ढगात जसा आवाज गडगडगडम होतो तसाच आवाज त्या जात्याचा व्हायचा. असं त्या वर्णन, सुंदर असं वर्णन कवी राजा ढाले यांनी केलेलं आहे. थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. आता थेंब पावसाचे थेंब कोसळायलेत ना, तसंच नाही का तिकडं वीज पण कोसळायली. तर विजाचा आवाज पण कसा होतोय, कडम कडकड कडम. कधी तुम्ही विजेचा आवाज ऐकला का? कशी वाजते वीज? एकदम पाऊस वारा सुरू झाला, ढगाचा स्पर्श झाला, त्याच्यातून वीज निर्माण होते आणि कडकड कडम असा आवाज निर्माण होतो. आपल्याला ती वीज लख्ख अशी पावसात कुठंतरी पडल्यासारखी अशी वाटते. थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन राजा ढाले यांनी केलेलं आहे. खूप सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये राजा ढाले यांनी केलेलं आहे. त्यानंतरचं ते 2 कडवे राहिलेले त्याचं वर्णन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.